बौद्ध धर्माच्या छायेमध्ये भगवंत तथागत भगवंताचा जो प्रांजळ हा धम्म आहे आणि त्या प्रांजळ धम्मामध्ये बाबासाहेब आंबेडकर पदार्पण करतात, अस्पृश्य समाज नेतात, ते आपल्याला बघायचं आहे. घटना समितीत मिळविलेल्या यशानंतर डॉक्टर आंबेडकर 2 जानेवारी 1950 रोजी मुंबईत आले. विमानतळावर त्यांच्या सहकार्याने त्यांचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. घटना समितीचे कार्य पूर्ण झाले. आता आंबेडकरांनी एका नवीन युद्धाची घोषणा केली. ऑक्टोबर 1948 मध्ये त्यांनी हिंदू संहिता, हिंदू कोड तपासून आणि सुधारून घटना समितीत त्या विधिमंडळासमोर मान्यतेसाठी मांडली होती. हिंदू कायद्याची सुधारणा करून ते एकाच संहितेत एकत्र करण्याचे काम 10 वर्ष चालले होते. 1941 मध्ये भारत सरकारने सर BN राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने सर्व देशभर दौरा काढून नामांकित विचारवंताची आणि कायदेपंडिताची मते घेऊन हिंदू संहिता विधेयक तयार केले. 1946 मध्ये ते विधेयक मध्यवर्ती विधिमंडळाच्या समोर विचारासाठी मधून येत असे आणि येयाना त्या कारणामुळे पुनर्विचारासाठी परत पाठविण्यात येत असे. डॉक्टर आंबेडकरांनी त्या संहितेचे काम आपल्या हाती घेतले. त्यांनी परीक्षीकरण व नूतनीकरण केल्यावर त्यातील एकत्र कुटुंब पद्धती आणि स्त्रियांचा मालमत्तेवरील अधिकार या संबंधीचा त्यातील भाग लोकांना आणि विशेषतः प्रवर्ग समितीला, सिलेक्ट कमिटीला भीतीदायक वाटू लागला. प्रतिगामी विचारांच्या विरोधकांना त्यामुळे मोठा धक्काच बसला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना एक हिंदू कोड बिल तयार केलं आणि त्या हिंदू कोड बिलामध्ये या समस्त महिलांचे जे काही अधिकार असतात ते सर्व अधिकार त्या हिंदू कोड बिलामध्ये मांडले. आणि ते हिंदू कोड बिलामध्ये मग महिलांचं नोकरीमध्ये रजा असतील, महिलांना सक्षमीकरण असेल, महिलांच्या विविध योजना असतील, महिलांच्या विविध समस्या असतील, त्या सर्व अधिकारामध्ये मांडण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला आणि सर्व महिलांना या हिंदू कोड बिलामध्ये अधिकार प्रस्थापित करून दिले. डॉक्टर आंबेडकरांचा हिंदू संहितेत हात लागताच आणि ते तिचे प्रवक्ते होताच भारतातील बुद्धिमान लोकात 2 तट पडले. एका गटाने आंबेडकरांच्या मताची तारीफ केली तर दुसऱ्याने जोरात त्यांचा धिक्कार केला. रूढी आणि नवविचार यात झगडा सुरू झाला. दांभिकपणा आणि सामाजिक प्रगती, पारंपरिक पंडित्या आणि क्रांतिवादी विचारसरणी यांच्यामध्ये संग्राम सुरू झाला. शास्त्राचे मत आपल्या बाजूला आहे असे दोन्ही गट ग्वाही देऊ लागले. एका बाजूला मनू तर दुसऱ्या बाजूला आंबेडकर. हिंदू संहितेच्या विरोधकांचा विरोध हा वेगवेगळ्या कारणासाठी होता. पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर हिंदू संहिता विचारासाठी घ्यावी असे काही विरोधकांचे मत होते. जे नवीन प्रदेश संघराज्यास येऊन मिळाले होते त्यांच्या विचारासाठी ती अगोदर ठेवावी असे काही विरोधक म्हणू लागले. तर दुसऱ्यांनी ओरड केली. हिंदू संहितेत हिंदू चालीरीती व परंपरा रद्द ठरवल्या आहेत. काही विरोधकांनी तर घटनेतील मूलभूत हक्काकडे बोट दाखवून हिंदू संहितेचा उद्देश मूलभूत हक्काची पायमल्ली करणारा आहे असा कटछेस केला. म्हणजे इथून मग बाबासाहेब आंबेडकर आणि मनुवाद असे 2 गट पडले गेले. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो गट होता तो या मनुस्मृतीचा विरोधक होता. कारण मनुस्मृतीमध्ये जे काही महिलाविषयीचे तिरस्काराच्या भावना, अंधश्रद्धा, रूढी असतील, परंपरा असतील, देवदैवताची पूजा असेल, अर्चा असेल, या अस्पृश्यांना छळ करण्याच्या ज्या पद्धती असतील, सवयी असतील, या सर्व मोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि यामध्ये मग बाबासाहेब आंबेडकरांना ही लोक काय करू लागली होती, विरोध करू लागली होती. कारण बाबासाहेबांना
वेळ प्रसंगी या लोकांनी देशद्रोहाची सुद्धा उपमा दिलेली आहे. पारंपरिक पंडिते आणि क्रांतिवादी विचारसरणी यामध्ये संग्राम सुरू झाला. म्हणजे बाबासाहेबांच्या गटामध्ये आणि या मनुवाद्याच्या गटामध्ये एक असा भ्रम निर्माण झाला की हा आंबेडकर एकटा काय करतोय, आम्ही याला प्रकट विरोध करतो, याने जर कुठल्या पद्धतीच्या जर क्रांत्या करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही याचा छळ केल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही एक काय आहो, भारतीय आहो. अशा पद्धतीचे या मनुवादी लोकांच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकर एखाद्या सल्ल्यासारखे सलत होते. 11 जानेवारी 1950 रोजी आंबेडकरांनी हिंदू संहितेचे समर्थन करणारे एक जोरदार भाषण सिद्धार्थ महाविद्यालयाच्या लोकसभेत केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, हिंदू संहिता ही आमूलाग्र बदल घडविणारी किंवा फार मोठी क्रांतिकारक गोष्ट आहे हे म्हणणे चूक आहे. ते विधेयक जरी प्रगतीचे नवीन मार्ग सुखाळीत आहे तरी जुन्या चालीरीतींना त्या विधेयकाचा विरोध नाही. नवीन राज्यघटनेने सर्व देशासाठी म्हणून एक दिवाणी संहिता करण्याविषयी आदेश दिलेला आहे. काही शाखातील हिंदू कायद्याचे एकसूत्रीकरण करणे आणि काही कायद्या बाबतीत निर्बंधात सुधारणा करणे हेच हिंदू संहिता विधेयकाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जी मी ही राज्यघटना तयार केलेली आहे आणि या राज्यघटनेमध्ये जे काही मी आमूलाग्र असे बदल घडवून दाखवलेले आहेत तर त्या सर्व बदलामध्ये मी क्रांतिकारक विचार मांडलेले आहेत आणि हे म्हणणे काही माझे चूक नाही. जर प्रगतीचे नवीन मार्ग सुखाळीत असतील तर जुन्या चालीरीतींना त्या विधेयकाचा विरोध नाही. म्हणजे जे काही तुमच्या जुन्या चालीरीती असतील, परंपरा असतील, त्यांना मात्र माझा विरोध नाही, परंतु जे काही जाणून बुजून जर तुम्ही अन्याय अत्याचाराच्या गोष्टी करत असाल तर मात्र त्याला प्रकट आमचा विरोध आहे, असं बाबासाहेब आंबेडकर ठणकावून त्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये जेव्हा लोकसभेची एक सभा भरली होती आणि त्या लोकसभेच्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना ठामपणे आपलं मत त्या ठिकाणी मांडून दाखवलं. राज्यघटनेने सर्व देशासाठी म्हणून एक दिवाणी संहिता करण्याविषयी आदेश दिलेला आहे. काही शाखातील हिंदू कायद्याचे एकसूत्रीकरण करणे आणि काही बाबतीत सुधारणा करणे. म्हणजे मग एक सूत्रीपणा निर्माण केला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना तयार केली होती ती घटना कशावर तयार केली होती? समता, ममता, बंधुत्व आणि न्याय या पंचतत्वावर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मूलभूत घटना या भारत देशाची तयार केलेली आहे. आणि या 5 तत्वावर चालण्या जर कुणी काही निर्बंध त्याच्यामध्ये टाकत असेल तर हे मात्र बदलासारखी गोष्टी आहेत. हिंदूच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर नियंत्रण करणारे सर्व देशात एकाच पद्धतीचे निर्बंध असावे हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने हिताचेच आहे. हिंदू निर्बंधात सुधारणा करण्यात येत आहे ती हिंदू समाजही निर्बंधाच्या पुनर्जीवनास विरोध करण्यास असमर्थ आहे म्हणून नव्हे तर भारतभर हिंदूच्या निर्बंधात एक सारखेपणा असावा म्हणून हिंदू संहिता ही दिवाणी संहितेची एक पायरीच आहे. म्हणजे या देशामध्ये अस्पृश्य सुद्धा काय आहेत? हिंदू आहेत. कारण तुम्ही काय म्हणता की आमचा देश हा हिंदुस्थान देश आहे आणि या हिंदुस्थानामध्ये जे काही लोक राहत असतील ही सर्व लोक एका धर्माची आहेत, एका पंथाची आहेत, एका जातीची आहेत, एका वर्णाची आहेत. म्हणजे यांना सर्व जशा पद्धतीने हिंदू सवर्णांना जे अधिकार असायला पाहिजेत तेच अधिकार सुद्धा या अल्पसंख्याक लोकांना म्हणजे अस्पृश्य समाजातील लोकांना सुद्धा असायला पाहिजे. परंतु असं आपल्या भारत देशामध्ये नाही आहे. कारण सवर्ण लोकांना जे अधिकार आहेत, जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारामध्ये या अल्पसंख्याक लोकांना म्हणजे अस्पृश्य समाजातील लोकांना काय ठेवलं जातं? वंचित ठेवलं जातं. कारण महिलांवरचे जे काही अत्याचार असतील, अन्याय असतील हे सर्व या अल्पसंख्याक लोकांना म्हणजे अस्पृश्य लोकांना याला सामोरे जावं लागतं. तर याच्यामध्ये हा असा मतभेद असायला नको. कारण हा हिंदू संहितेचा कायदा आहे आणि या हिंदू संहितेच्या कायद्यामध्ये ज्या काही सवर्णासाठी ज्या गोष्टी असतील त्याच गोष्टी या अस्पृश्य समाजातील लोकांसाठी सुद्धा असायला पाहिजेत.
असं बाबासाहेब आंबेडकर सांगतायत. निर्बंध हा सहज समजण्यासारखे असावेत. ते देशातील कुठच्याही भागात सर्वांना सारखे लागू झाले पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की एखाद्या हिंदू समाजाच्या कुठच्याही थरातील माणसाला दत्तक घेता येते. मृत्यूपत्र करून आपल्या मुलीस तो वारसा हक्क नाकारू शकतो. म्हणजे या देशामध्ये जे काही हिंदूमध्ये कायदे आहेत, तर एखाद्या हिंदू समाजाच्या कुठल्याही थरातील माणसाला दत्तक घेता येते. म्हणजे या समाजामध्ये, या देशामध्ये कोणत्याही माणसाला दत्तक घेता येतं. मृत्यूपत्र करून आपल्या मुलीस तो वारसा हक्क नाकारू शकतो. म्हणजे मुलीला मात्र तो वारसा हक्कानं जमीन, दंपती, जे काही वारसा हक्काच्या जे काही गोष्टी असतील, तर तो मात्र या हिंदू कायद्यामध्ये काय करतात, नाकारल्या जातात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे हिंदू कोड बिल मांडलं, त्या हिंदू कोड बिलामध्ये मुलगा आणि मुलगी समान मानलेला आहे. आणि या समान मानल्यामुळं मुलगी जरीही लग्न होऊन आपल्या सासरी जरी जात असेल, तरीही त्या मुलीला आपल्या पित्याच्या संपत्तीमध्ये एक वाटा आहे आणि तिचं सुद्धा त्यामध्ये योगदान आहे. म्हणून तिला वारसा हक्काने तिचा अधिकार दिला जातो, असं बाबासाहेब आंबेडकरांना ठणकावून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र मनुवादीमध्ये असं नाही. मनुवाद काय सांगतो की मनुवादामध्ये त्या जे माणसाचे अधिकार आहेत, माणसाला दत्तक कोणी घेता येते. तो मग कुठल्याही समाजाचा असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, पंथाचा असो, त्याला दत्तक घेता येते. परंतु त्या मुलीला वारसा हक्काने मात्र तिचे अधिकार तिला दिल्या जात नाही. कोणत्या आधारावर हिंदू संहितेतील सुधारणांचा मसुदा तयार करण्यात आला आहे ते सांगताना ते म्हणाले, त्या सुधारणा हिंदू शास्त्रे आणि स्मृती यावरच आधारलेल्या आहेत. दायभाग पद्धतीने हिंदूच्या मालमत्तेचे नियंत्रण होते. मुलाची जात पितृसावरणी पद्धतीप्रमाणे बापाचीच नसते. पराशर स्मृती आणि कौटिल्य यांचा काळी मुलीला पाठिंबा आहे. बृहस्पती स्मृतीत स्त्रियांचा मालमत्तेवरील हक्क मान्य केलेला आहे. म्हणजे ज्या बृहस्पतीनं, म्हणजे बृहस्पती कोण, तर या मनुवादी ग्रंथ लिहिणारा तो बृहस्पती. या बृहस्पतीनं तो मनुवादी ग्रंथ, मनुस्मृतीचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या बृहस्पतीनं त्या स्त्रियांचे जे काही अधिकार आहेत, हक्क आहेत, ते हक्क तेवढ्याच पुरते मर्यादित मान्य या बृहस्पतीने केलेले आहेत. आणि बृहस्पतीच्या वर कोणी बोलू शकत नाही. 11 जानेवारी 1950 रोजी सायंकाळी मुंबई परळ येथे एका प्रचंड सभेत भारताच्या राज्यघटनेची प्रत आंबेडकरांना करंडकातून अर्पण करण्यात आली. ही सभा शेड्यूल कास्ट फेडरेशन मुंबई या संस्थेने भरविली होती. म्हणजे 11 जानेवारी 1950 रोजी त्या परळ येथं एक प्रचंड सभा भरली होती. आणि त्या प्रचंड सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना एक घटनेची प्रत मिळाली होती. आणि सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले, मी दलित वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीत गेलो. घटनेचा मसुदा तयार करण्याच्या उद्देशाने नव्हे, तथापि काही परिस्थितीमुळे ते कार्य माझ्या अंगावर पडले आणि घटनेच्या शिल्पकाराच्या नावाशी माझे नाव निगडीत झाले आहे. याविषयी मला अभिमान वाटतो, कारण अशी संधी एखाद्याच्या जीवनात क्वचितच येते. मी ब्रिटिशांचा बगलबच्चा आहे, मुसलमानांचा बाजूचा आहे, अशी माझी नालस्ती गेली 20 वर्ष होत राहिली आहे. मला आता आशा वाटते की माझे हे राज्यघटनेविषयीचे कार्य पाहून हिंदूंना माझी चांगली ओळख होईल आणि त्यांनी माझ्यावर केलेले आरोप कसे खोटे होते ते त्यांना कळेल. बोला बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय, माता रमाबाई की जय, माता भीमाबाई की जय, माता सावित्रीबाई फुले की जय. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की 20 वर्षापासून ही जी काही जातीवादी मंडळी आहे, तर या मंडळीने मला देशद्रोही मानलेला आहे. माझी
थट्टा मस्करी केलेली आहे. माझ्यावर अनेक प्रकारचे या देशाबद्दलचे वादविवाद सुद्धा माझ्यावर घातलेले आहे की याला स्वातंत्र्य बाल पाहिजे नव्हतं, हा मुसलमानाचा बगल बच्चा आहे, हा इंग्रजाचा एक चालचपुला आहे, हा इंग्रजाच्या ताब्यातला माणूस आहे, हा इंग्रजाचा माणूस आहे. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी बाबासाहेबाबद्दल या महात्मा गांधींना आणि पंडित जवाहरलाल नेहरूनं, राजेंद्र प्रसाद आणि ही जी काही मंडळी होती, मग सरदार वल्लभभाई पटेल असेल, लाला लजपतराय असेल, लालबहादूर शास्त्री असतील, आर व्यंकटरमण असेल, अशा अनेक महान नेत्यांनी म्हणजे काँग्रेसच्या कमिटीनं बाबासाहेब आंबेडकरांवर अशा पद्धतीचे अनेक प्रकारे घातलेले आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर त्या लोकांना डगले नाही की ही जी काही राज्यघटना तयार करण्याची जी काही बाजू आहे ती बाजू बाबासाहेब आंबेडकरांवर आकस्मिकरित्या आली. या भारतातले जे काही 13 लोक होती आणि या 13 लोकांपैकी फक्त 3 लोक कायम राहिली आणि त्या 3 लोकांपैकी फक्त एकच माणूस कायम राहिला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या बाबासाहेब आंबेडकरांना या भारताची राज्यघटना तयार केली. आणि बाबासाहेब आंबेडकरांना एवढं वाटलं होतं की आज ना उद्या मी जे काही कार्य करतो आहे, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या राज्यघटनेला तयार करायला लागले. आणि तयार केल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटू लागलं की या भारत देशाची जेव्हा मी राज्यघटना तयार केली आणि तयार केल्याच्या नंतर सुद्धा या लोकांना असे आता लाज वाटायला लागेल, हिंदूंना माझी चांगली ओळख होईल आणि त्यांनी माझ्यावर केलेले आरोप कसे खोटे होते ते त्यांना सुद्धा, म्हणजे ज्याचा हात मोडला त्याच्याच गळ्यात पडते. जशा जशा पद्धतीने या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना छेळलं, जशा जशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांवर या लोकांनी आक्षेप घातले, आरोप लावले की हा मुसलमानाचा बगल बच्चा आहे, हा इंग्रजाचा एक चालचपुला आहे, हा इंग्रजाच्या ताब्यातला एक गुलाम आहे, म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या काही अनेक अफवा या लोकांनी पसरवल्या होत्या, तर त्या शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या देशाची राज्यघटना तयार केली आणि राज्यघटनेची प्रत वाचून या राजेंद्र प्रसादच्या ताब्यात दिली, तेव्हा मात्र या लोकांना लाज वाटेल की बाबासाहेब आंबेडकरांनी इतरत्र म्हणजे 21 राष्ट्राचा अभ्यास करून या भारताची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. म्हणजे याच्यामध्ये कुठलाच असा हे नव्हता की या जातीला याच्यामध्ये काही सवलती कुठल्या पाहिजेत, बौद्धांना कोणत्या दिल्या पाहिजेत, आदिवासींना कोणत्या दिल्या पाहिजेत, आदिवासीचे म्हणणे काय आहे, बुद्धाचे म्हणणे काय आहे, पाटलाचे म्हणणे काय आहे, सवर्णाचे म्हणणे काय आहे, ब्राह्मणाचे म्हणणे काय आहे. तर या अनेक लोकांच्या भावना, त्यांचे 20 वर्षापासूनचे जे काही अधिकार असतील, म्हणजे बघा आज कितीतरी वर्ष होऊन गेली तरीही मात्र माणसाने म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वर्षी जेव्हा राज्यघटना तयार केली तेव्हा आजचा कायदा लिहून ठेवलेला आहे की मानवाला कुठल्या प्रकारचे अधिकार असावेत, मानवाला कुठल्या पद्धतीची शहानिशा केली पाहिजे, मानवाने कशा कशा पद्धतीचं वर्तन वागलं पाहिजे, ते सुद्धा त्या कायद्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. घटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून आंबेडकरांचा भारतभर झालेला गौरव पाहून आंबेडकरांचे मन भारावून गेले होते. मनाच्या त्या अतिउत्साहाच्या भरात त्यांनी आपल्या लोकांना सर्व देशाचे हित आणि उन्नती या दृष्टीने विचार करावा असा उपदेश केला. म्हणजे असा आंबेडकरांना काय केला, एक उपदेश केला की आपले जे काही मूलभूत अधिकार असतील, जे काही आपले हक्क असतील, तर हे या हक्कानुसारच आपण चाललं पाहिजे, आपल्या हक्कानंच आपण वर्तन वागलं पाहिजे, असे बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजातील लोकांना सांगू लागले. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा गुणगौरव साऱ्या देशामध्ये होऊ लागला होता आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर सर्व देशाचे हित आणि उन्नती याचाच लांब दृष्टीनं काय करायचे, विचार करायचे की माझ्या देशाचं उन्नती झाली पाहिजे, माझ्या देशामध्ये अनेक बदल घडले पाहिजेत, अनेक क्रांत्या सुद्धा माझ्या देशामध्ये झाल्या पाहिजेत. त्यावेळेपर्यंत सर्व देशाच्या भवितव्यासंबंधीचे विचार आंबेडकरांच्या अनुयायाच्या मनात सहसा येत नसत. तथापि सर्व देशाच्या
हिताच्या दृष्टीने आता आपण विचार करावा